खुनाच्या प्रयत्नात जेलमध्ये असणाऱ्या गुन्हेगाराला जामीन झाल्यानंतर सोलापूर जिल्हा कारागृहाच्या आवारात गुन्हेगारासोबतचे रील्स काढून ते समाज माध्यमांवर व्हायरल करत दहशत माजविणाऱ्यांविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणी जेल रोड पोलिसांनी 16 जणांना ताब्यात घेऊन कारवाई केली। यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी त्यांच्या भाषेत या सर्वांना चांगली समज दिली। अनिल जाधव, अभिषेक गोटीपामुलू, सुजित साळुंखे, सद्दाम शेख, विनोद बिजर्गी, अरमान बागवान, आकाश विश्वनाथ, अल्ताफ शेख, अजय राठोड, श्रीशैल दिग्संगी, नितीन देडे, सागर कांबळे, आकाश भिसे, विशाल शिंदे, आकाश देडे, रोहन पवार, राणा जुना विडी घरकुल अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत। याबाबत पोलीस हवालदार दीपक गाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे। जुना विडी घरकुल परिसरातील सराईत गुन्हेगार विकास उर्फ विकी डोलारे हा सन 2022 मध्ये खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणाच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेला होता। त्याला न्यायालयाने जिल्हाबंदीच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे। त्यामुळे 20 सप्टेंबर रोजी डोलारे यास जेलमधून सोडण्यात आले। त्यावेळी विशाल शिंदे व त्याच्या सदरील साथीदार यांनी पोलीस उपायुक्तांच्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करीत सोलापूर जिल्हा कारागृहाच्या आवारात डोलारे हा जेलमधून बाहेर आल्यानंतरचे तसेच सिद्धेश्वर मंदिरामध्ये गेलेला व्हिडिओ काढून समाज माध्यमांवर रील्स तयार करून प्रसारित केले व दहशत निर्माण होईल असे कृत्य केले। त्यामुळे याबाबत जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलीस हवालदार भारत गायकवाड पुढील तपास करत आहेत। MIDC पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या समोर सोमवारी दुपारी हजर केले। यावेळी पोलीस आयुक्तांनी सर्वांना त्यांच्या भाषेत चांगलीच समज दिली। त्यानंतर या सर्वांना जेल रोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। दिनांक 20/9/25 रोजी संध्याकाळी 6:30 वाजल्या दरम्यान MIDC पोलीस ठाणे हद्दीतील 307 मधील गुन्ह्यातील आरोपी नामे विकास उर्फ विकी डोलारे आणि विशाल शिंदे यांना कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर 6:30 वाजता त्यांची सुटका झालेली होती। परंतु त्यांच्या समर्थनार्थ MIDC हद्दीतील 12 ते 15 तरुण मुले या ठिकाणी गोळा होऊन त्या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला आणि आनंदोत्सव साजरा करून त्याचं व्हिडिओ काढून ते इंस्टाग्रामवर टाकून समाजामध्ये भीती दहशत निर्माण केली होती। ही इंस्टाग्रामवर पोस्ट पाहिल्यानंतर त्यांना शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करून त्यांना आणून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 120, 135, 37, 3 प्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। नागरिकांना काय आव्हान असेल? नागरिकांना आव्हान आहे की जे गुन्हेगार आहेत, जे जामिनावर सुटतात, त्यांच्या समर्थनार्थ जर कुणी जेलच्या बाहेर आनंदोत्सव साजरा करत असेल तर त्यांच्यावर यापुढेही अशाच प्रकारे कारवाई करण्यात येईल।